श्रीराम नगरीमध्ये उपस्थित बंधू आणि मित्र, आज आपल्याकडे आपल्याच उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संभाजी शेठ चव्हाण आपल्याकडे आज आलेले. अजून त्यांनी फॉर्म भरलेला नाही, पण फॉर्म भरायच्या आधी आपल्या घरातल्या माणसांचं मत आणि त्यांचा सहवास आपल्याबरोबर असावा यासाठी ते आपल्याकडे आलेले. तर या ठिकाणी आज मी एकच जाहीर करतो की हा उमेदवार पारगाव औरंगपूरचा आहे आणि आम्हीच उभे दादांच्या रूपाने, आणि आम्हाला ती संधी भेटलेली आहे. त्याचं नक्कीच दादा सोनं केल्याशिवाय राहणार नाही. या भागाचा विकास, औरंगपूर परिसराचा विकास, राज्याचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय अजितदादा पवार आणि आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून, वल्लभ शेठ बेंके यांच्या माध्यमातून आणि अतुल शेठ बेंके यांच्या सहकार्याने पांडुरंगजी पवार साहेबांनी भरपूर केलेलं आहे. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर त्या विकासाला आमच्याकडे शब्दच नाही. साहेबांनी जो विकास केला तो विकास अजून पुढे विकसित व्हावा यासाठी पवार साहेबांच्या सुनबाईला पक्षाने तिकीट द्यावं अशी मी आमच्या गावाच्या वतीनं आणि आमच्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो. आणि निश्चितच संभाजी शेठ चव्हाण बरोबर कविताताई पवार या भरघोस मतांनी 100% मतांनी आम्ही निवडून देऊ याची मी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.